जमल्याच्या नंतर सुद्धा पोरीवाल्यांचा नम्र शोधत बसतात नातेवाईकडे. करते आपला नाता माय का रे? आणि जर कधी निघीच गे या हाडात ना 4 दिन पहिले फोन करतो, पोऱ्या बेवडा आहे बरं, बेवडा आहे. कितला वायबर पण आहे. आता मला सांगा, दुसऱ्याचं जर सुख आपल्याकडनं बघवलं जात नसेल तर भगवंत आपल्याला सुखी ठेवेल का हो? कारण देव देखील आहे ना, ए दादा बोलू नका, देव आपले देखील आहे ना, आपले जर दुसऱ्यानं वाईट करामा जर आनंद शे देवबा विचार करस, दुसऱ्यानं दुःखमा जर आले इथलं सुख भेटी राय ना, स्वतःले दुःखमा ठेवते कितलं सुखी राही भाऊ. म्हणून कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, दुसऱ्याचा आनंद बघण्याची डोळ्यामध्ये ताकद ठेवा महाराज. हो, पण बराच लोकेशले ते आवडत नाही. आमचे ते 3-4 वर्ष आधी आपला परिसर मा पाऊस कमी होता नानासाहेब. 3-4 वर्ष पहिले नरू बाबा पाऊस कमी होता म्हणून असा गल्लीतून जात होतो. उंचवट्याचं घर होतं, एक बाबा बसलेले होते आजोबा. त्या बाबा बसलेले होतात, मी जायला तो बाबांना चेहरा पडेल होता, असा नाराज होतात. म्हणता बाबा इथला तोंड उतारीन का बसेल हो महाराज, येरले पाणी नाही म्हणतात. तुम्ही येरले काय, आपला परिसर मग पाणी नाही शे, 100 मा 80% एरिसले पाणी नाही शे, तुम्ही का बघितलं ताणली राहणार महाराज, आपली येरले पाणी नाही ते काय वाटत नाही हो आपले. म्हणतं मग बाजूवाला आणि आटाय राहिनी नाही साली म्हणे. मग देखा कितला वायबार धंदा शे. दुसऱ्याच्या सुखात दुःखी लोक जगण्याची पद्धत बदलून टाका. माझे आदिवासी लोक आज पण एवढे आनंदानं जगतात ना महाराज, काय घेणं देणं नाही. त्याच ना घरमा आज संध्याकाळ जेवाय गे, सकाळी ना दखाय जाय, जे होईन ते होईन. आपला घरमा 10 पोता तरी वतून बोय पुल्ला उरिले कस काय होय भो. हो रातले काय झोपेले, सकाळी ना माहित बी नाही काय जेन काय नाही. तुना घरमा 10 पोता गहू पडेल तरी पुल्ला उरीने चिंता कराय ना. अरे पुल्ला उरी नाही रे, 3रा दिन अटॅकीन मरू शकत. विठ्ठल विठ्ठल भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली. त्या माईचं नाव होतं शबरी आई. महाराज जात नाही बघितली, माझ्या प्रभूनं अंतकरणातला भाव बघितला आणि भाव बघून भक्तावर प्रसन्नता दाखवली. महाराज थोडासा इशारा देणार आहे आणि पुढे निघणार आहे, लक्षपूर्वक ऐका. शबरी लहान वयातच बघा बर का. हो, जातीला किंमत नाही, भाव अंतकरण शुद्ध असलं ना माया हो तर भगवंत कसा प्रसन्न होतो. दादा बोलू नका, तरुण भावांना सांगतो. शबरी आई 9 वर्षाची होती, लहानच होती हो, लहानच होती तेव्हा. अगोदर पद्धतही होती लहानपणी लग्न करायची, लहानपणी लग्न करायची पद्धत होती. शबरी आईचं लग्न ठरलेलं, बापानं बकराची दावण बांधून ठेवलेली. हो, बकरांची दावण बांधलेली. शबरी आईने विचारलं बाबाला, हो शबर राजाची मुलगी शबरी, शबर राजांना विचारलं बाबा ते बकर काहून बांधून ठेवले. म्हणले बेटा तू लग्न करायचं त्या लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकर बांधून ठेवली. म्हणे बाबा जर मला लग्न करायचं असेल तर पंगत यांची देणार आहेत. म्हणे हो, एवढे जनावर मरतील बाबा. म्हणले हो बेटा. शबरी आईनं त्याग केला, एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. जातीनं कोण होती? भिल्ल समाजाची शबरी. पण शबरीला दयावणी जनावरेच नाही. इथला जनावरे मरतच होतीन, मला लगीन करणं नाही म्हणे. इथला जनावरे मरतील, लोक जर का मटण मासा खातच होतीन ते मला लगीनच करणं नाही. कोणले समज नाही, कोणले समज ना. शबरीले, शबरी जातनी कोण होती बहिणी सोन? बोला ना बोला, बिली ना बरोबर. म्हणजे मटण मासा खावणे जातनी बिलीले समज ना. काय समजणं तुम्हाला? हा, मटन मासा खाऊ न काही कोणले समजणं? जातनी बिलिनले समजणं. आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगता मालकाने ठेसा मा काड्या टाकास, ठेसा सवाद देत नाही झालं. मरी जाय रे ओ, तू फाशी लिहिले रे ओ, ठेसा मा काड्या कर रे काय बोरा पांढरा. विठ्ठल 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 शबरी आईने घराचा त्याग केला, जाऊन अरण्यात राहायला लागली. जिथं मातंग नावाचे ऋषी राहत होते, ऋषी महात्म्याची सेवा करायला लागली, पण चोरून लपून. ऋषी महात्मा विचार करत होते, अरे शबरी कोण मुलगी आहे का इथं सेवा करून जाते, कोण भक्ता. मग एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं, सडा रांगोळी करून शबरी माता जात होती. आवाज दिला, बेटा अरे कोण आहेस म्हणले तू. सांगितलं, म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी आहे. बेटा इथं येण्याचं कारण सगळा वृत्तांत सांगितला. महालग्न ठरलं होतं, माझ्या बापानं बकरांची दावण बांधून ठेवली, जनावर मारून पंगत देणार होते, मला ते आवडले नाही म्हणून मी घराचा त्याग केला आणि इकडे निघून आली. महाराज जेव्हा शबरी माता मातंग ऋषींना हे दुःख सांगत होती, घडलेली कहाणी सांगत होती जीवनातली, तेव्हा मातंग ऋषींचे सगळे शिष्य पण उभे होते. सगळे शिष्य उभे होते. त्यांच्या मनात आलं, जातीची भिल्ल समाजाची बाई इथं चाललेली फिरलेली, हिच्या पायानं आपली पवित्र भूमी अपवित्र झालेली. हो, भिलनीचे पाय लागले, अपवित्र झालेली भूमी.
आता आपल्याला कुठंतरी शुद्ध व्हावं लागेल. मग जिथं रोज स्नान करत होते तिथं स्नान करण्यासाठी जात होते साधू महात्मा. बघा बरं का, भक्ताच्यासाठी माझा भगवंत किती मोठा त्याग करतो आणि कसा भक्ताला तारतो भाव बघून. महाराज सगळे शिष्य परिवार स्नान करायला जाते. अरे इथं भिलनी चाललेली या शबरी माता भिल्ल समाजाची, ही भिलीन इथं चाललेली आहे. मला इथं आम्हाला स्नान करावं लागेल, शुद्ध व्हावं लागेल. आम्ही अशुद्ध झालेलो आहे. रोज जिथं स्नान करत होते तिथं स्नानासाठी जात होते. ज्या पाण्यामध्ये स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालं महाराज रक्त. ते साधू बाबा पडत आले, गुरुजींना सांगायला लागले, गुरुजी जिस पानी में हम रोज नहाते थे ना उस पानी का तो खून बन गया गुरुजी, उस पानी का खून बन गया. गुरुजींनी सांगितलं, अरे पाण्याचं रक्त होईलच ना. तुम्ही जिचा अपमान करून गेलात ती कोणी साधारण नाही, ती राम भक्ता. जर त्या रक्ताचं पाणी करायचं असेल तर पर्याय व्यवस्था एकच आहे. त्या शबरीचे पाय धुवा आणि तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा. रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. ही भक्तीची ताकद आहे. हा जात नाही बघितली माझ्या प्रभूनं. आणि अजून सांगतो 14 वर्षाच्या वनवासाला माझे प्रभू गेले. प्रभू गेल्याच्या नंतर लक्षात आलं शबरी आईचं दर्शन घ्यायचं, शबरी आईला भेटायला जायचंय. लखनजीला सांगितलं, भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है. लखनजी सांगायला लागले, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. प्रभू ने सांगितलं 14 साल तक नाही. ते उभा करा आहेत ना, फक्त बोलू नका, फक्त आराय मारू नका, बोल नका दादा. हो कीर्तन आहे रे आपासून, त्याच नका शिट्ट्या मारा ना. बजेट नानासाहेब, खरं तर माझ्या देशवासियांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. छोटा मोठा जरी कार्यक्रम ठेवला ना तरी पण 2-5 हजार लोक सहज जमतात बरं का कीर्तनाला. हे खरंच माझ्या कानादेशातल्या लोकांचं प्रेम आहे. आणि माऊली बाबांचा तुम्ही क्लिप ऐकली असेल. माऊली बाबा बोलताना माझा परिचय दिला. आता परिचय मी कमी देत होतो, त्यांनी जरा भक्ती वगैरे व्यवस्थित सांगितली नाही का. ते वृंदावनमध्ये नेहमी जात राहतात. पण खरंच माझ्या कानादेशाच्या लोकांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. 100 मधनं 95% तरुण मला जोडलेले आहेत. आणि कीर्तनाला याच्या आधी मी गायन करायचो. सुरुवात माझी गायनापासून. राजू बाबा तुम्हाला तर माहिती, गायन करायचो. मी बाबा लोकांच्या कीर्तनात टाळ वाजवले. पण मी कधी एवढा समाज कुठं बघितलेला नव्हता. पण आता पाहतो ना प्रत्येक कीर्तनात नहीपेक्षा समाज वाढलेला आहे. नहीपेक्षा समाज वाढलेला आहे. म्हणजे काय ना, जे घरी झोपणारे तरुण होते ते आता कीर्तनाला यायला लागले. खरं तर माझ्या हिंदू धर्माचा मला स्वाभिमान वाटतो की बाई कीर्तनाला यायला लागले, चांगली गोष्ट आहे. पण फरक असा शे, बाकीना ऐकायला येतच, बाकीना ते त्यान मायनासाला बुऱ्याले दखाली गेल राहतात. हे चला रे त्यान मायनसाला, बाकीना जरा का अलग दिखतच, यान मायनसाला अलग दिखास थोडा. काही काय ना देखाली होत ऐकाली होत येतच बिचारा. हो चांगले, फक्त बोलू नका म्हणजे झालं. हो अजिबात टेन्शन लिहू नका. तुम्ही जर सांगा महाराज 11ला आवरी लेबू पाल सुद्धा मन मना गड्या करीन गरले जसं. तुम्ही सांगा महाराज तुमना बी 12 वाजाडले ना आमना बी वाजाड द्या. 12 बी वाजाड दिसू, काही विषय नाही. जातीपातीला किंमत नाही. प्रभू रामचंद्रांनी लखनजीला सांगितलं, भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है. प्रभूला लखनजी सांगतात, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. तेव्हा प्रभू सांगतात, अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट नाही करत. जी माय 80-82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करतोय, शबरी आईची. जेव्हा प्रभू निघाले, प्रभू गेले ना, आई साहेबांची वय तेव्हा 82 वर्ष होती. 82. 82 वर्षाच्या वयात प्रभू आले कुटियाच्या समोर. गुरुजींनी सांगितलं होतं, बेटा नामचिंतन जर करत राहिली तर तुझ्या कुटियाच्या समोर कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर येईल. शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि भगवंत आले हा विश्वास झाला. डोळ्याला दिसत नव्हतं, डोळ्याला दिसत नाही, पण प्रभू आले हे लक्षात आलेलं आहे. मग देव आल्याच्या नंतर शबरीला आनंद होता. कदाचित आनंद अश्रूंसोबत दुःखाचे अश्रू ही शबरीचे गळत होते. लखनजीने प्रश्न केला, माँ आप क्यों रो रही हो? अरे आपके द्वार पे तो भगवान खड़े हैं, आप क्यों रो रही हो माँ?
तेव्हा शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीला सांगितलं, लखन अरे रडायला एवढ्यासाठी येतंय बेटा, रडायला एवढ्यासाठी येतंय. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी आहे, साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. अरे देव माझ्या कुटियाच्या समोर, भगवंताचे मला पाय धुवायचे, पण करू काय? 9 वर्षाच्या वयात घराचा त्याग केला, मला पाणी प्यायला ग्लास नाही, तर देवाचं पाय धुण्यासाठी भांड कुठं असणार आहे? माझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही रे लखन, म्हणून रडायला येतंय. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते? अगं आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते? अगं पात्र नाही म्हणून रडण्यापेक्षा विचार हा कर, पात्र नसू दे पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. पात्राला काय करते? तुझी पात्रता एवढी आहे, ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हो, शबरी आईनं भगवंताला बसवलं, लखनजीला बसवलं. शबरी आईचं ठरलेलं, जेव्हाही भगवंत येतील ती मस्त सडा रांगोळी करून ठेवायची, कधी भगवंत येतील. प्रत्येक दिवस भगवंताची आराधनाने भगवंताचा यायची वाट बघत होती. भगवंत आल्याच्या नंतर शबरी मातेनं बोर चाकून ठेवले होते. कथा भाग तुम्हाला माहितच आहे. बोरे चाकी ठेवले होतात, जे गोड लागे, जे गोड लागे ना तेच बरोबर टोकरीमा टाके, आणि जे आंबट लागणं का फेकी दे. ज्या गोड बोरे होतात चाकेल होतात, उष्टा बोरे होतात. भाव जसा राही ना तसा देवरास. प्रभूंना ती बोर दिली, प्रभू बोर आवडीनं खात होते. लखन म्हणे, आई बहीण ना उष्टा बोरे अहो भाऊ खाई राह ना म्हणे. मुठभर बोऱ्याला प्रभूनी काढात, लखन ना आतमध्ये ना, तू भी खा ले भैया, ये माँ का प्रसाद है, तू भी पाले लखन. लखन म्हणे, वो म्हणा बापरे, अहो भाऊ खाय राहणार माल बी फसाडाय ना, आणि आई बहीण ना उष्टा बोरे का वाट राहणार. जंगल मा राह ते दाखल पण पाहिजे. 82 वर्षांनी वय होती, तवय काय कोलगेट होतं नाही, दात घसाले. हो, माणसाच्या मनामध्ये नको तसले विचार येतात नाही का. पण तुम्हाला सांगतो, बघायची दृष्टी चांगली असली का भगवंत नजदीक आहे. पण आपल्या नजरेत जर दोष असेल ना तर आपल्याला जवळचा देवही दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. हो, नजर चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ बघू शकतो माणूस. नजर चांगली असेल तर किचड मध्ये कमळ बघू शकतो, आणि नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं तुम्हाला काय बघायचं ते. हो, नजर चांगली ठेवली का आपल्याला सगळं चांगलं दिसतं. पण लखनजीच्या मनात आलं, उष्टा बोरे मी कस काय खाऊ. लखनजीन त्या बोरे फेकी देणार. प्रभू म्हणे, मनी भक्तना अपमान करील ना, या बोरे तुला खावाडेश निरासू. कोणता का पद्धत नव्हे. इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखन बेशुद्ध पडले, आणि बेशुद्ध पडल्याच्या नंतर लखनजीला जडीबुटी लागणार होती. ती जडीबुटी तिथूनच आणली. जिथं बोर फेकली गेली होती तेच झाडं उगलेले, आणि त्या झाडाची जडीबुटी कोणता का पद्धत नाही ना, भाऊंकडे नाही देख, बघताना भाव देखीशने भावले सुद्धा, स्वतःना भावले बघताना उष्टा बोरे कोणता ना कोणता पद्धत ना खावाडा. बरोबर आहे ना. तिथं जात नाही बघितली, आणि मी जातीवरच बोलतोय. पहिला उदाहरण दिलं तुम्हाला. भक्तासाठी भगवंत किती खालच्या लेवलला येतो. फक्त आपली नीती साफसुथरी ठेवायची. देवाशी जर नातं जोडायचं असेल नानाश्री, तुम्ही तर कदाचित मला पहिल्यांदा पाहत असताना कीर्तनामध्ये, अगोदर पण बघितलं. बरं, मला बघितलंही असेल, काही लोकांनी बघितलं नसेल तर मी सांगतो. सुरुवात जेव्हा माझी होती ना, बरेच लोक टिंगल टवाडकी करत होते. तर मी तरुण भावांना आवर्जून सांगेल माझ्या कीर्तनातून, भैया जीवन जगत असताना लोक काय म्हणतात हे डोक्यातून काढून टाका. फक्त जीवन जगायची पद्धत अशी ठेवायची, आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही ही दक्षता घ्यायची. बाकीच्या गोष्टीशी अजिबात घाबरू नये. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही. जन्माल घालणारा बापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुमना मनमा काढावणे आहे कसावर. हा, म्हणून नावं ठेवणाऱ्यांच्या नावे अजिबात लागू नका. कसं आहे ना, उदाहरण म्हणून सांगतो. एखादा पोरगा जर काही करायला लागणार, एखादा व्यक्ती जर काही करायला लागणार ना, रिक्काम टेकडा राहत अशा दुसरा किडा पाडणार. यासले कामधंदा राहत नाही, यासले फक्त दोष दखान सवय राहत. हे असा बसतोस रिक्काम टेकडा वट्टावर, आणि मग सांगतो, नाही रे तात्या आप्पाना पोरे येडांगत काय बिकर राहतो मा खावत्याना ते जास्त नीच राहस. जाते रे येडे झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना का, या दोन्ही त्यान दारमा जातो. बावड्याव पेडा बिडा काय काढ ना गुकायले. अरे तो काय कर राहता, तो किडा पाड राहता. आता सक्सेस हो गया, पेडा काय काढ ना, वायबार बानट सुरूत ना, कितला वायबार धंदा आहे. म्हणून या नाव ठेवणाऱ्यांच्या नादी कधी लागू नका, सक्सेस व्हायचं असेल तर. हो,
सक्सेस व्हायचं असेल तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. एक वेळ अशी होती ना आबासाहेब महाराजजी, एक वेळ अशी होती ना, रवी किरण महाराज जेव्हा निघायचा ना तोंड बांधून निघावं लागत होतं, कारण लोक बघायचे ना, टिंगल करायचे. बाकी ना ते असा अंदाजला आहे, हो भाऊ काय चित्र वाच काय हो तिने बय काय राज हे मी ऐकायचो. पण मला विश्वास माझ्या राधाराणीवर आणि माझ्या कन्हैयावर. मला माहिती आहे काका बाबाच पण एक गोष्ट शिकेले, हे टोपीवाला बाबा बसेले या सहज नाही राहत. यासना 70-80 वर्षांना अनुभव येत म्हणजे या टोपी घाली बसेले. मनीषीने यासना पाहिजे एक वाक्य शिकेले आणि त्याच पहिलाच अभ्यास करस मी जगाना. यासना एक वाक्य राय, एखादी बाईले किंवा एखादा माणूसले कोणी दुखाड दिनं किंवा त्याले मानपान भेटणार नाही तर यासना एक म्हणणार आहे, ओ देऊ का बहीण टेन्शन लिहू नको, चिंता करू नको, उखलला बी एक दिन गाडे गोडे जास काय म्हणलेलं आहे. मग मी ती गोष्ट ध्यानमा ठेवली होती. उखलला जर गाडे गोडे जास ते आपण 2 पायनं जनावर आहेत, आपण ते किरोज बी वजन माहिसो. लोकेसना नाव ठेवान वर्षे लागणू नाही. ज्या लोके म्हणत ना बया असा काय राजभो ना असा काय करस भो, त्यासले तसंच सांगू दे ना, मी बदललो नाही. पण आता ज्या बिचारा परमार्थिक येतस त्या असा बी देखतस. त्या रवी किरण महाराजले देख का असं वाटत कृष्ण भगवान जाय राय ना, एखादा माणूस असं वाटत जस काय राधा राणी जाय राय ना. बदली घ्या लोकेश ना भाव, मी नाही बदललो मोठा भाऊ, मी नाही बदललो, लोकेश ना भाव बदलाय टाका. मनीषीने ना नावे ठेवणारच नाही वर्षे लागून. हा तुमले काय वाटत नावे ठेवणार आत ते जे येले तर असं आहे का. लोके म्हणतात जाऊ द्या हो कलियुग घे, लोके वायबार होई घ्यात नीच होई घ्यात. नाही रे भो, सतयुग मा बी नीच होतात ना, द्वापार युग मा बी नीच होतात ना. जर बटा चांगला राहतात ते रामले रावणले मारायला का जन्मले ना पडतात. हा कंसले आपलं कृष्णाले कंस मारान गरज काय होती मग. प्रत्येक जन्मामा प्रत्येक युगमा नालायक येतसच. जसं मी घरमा बशी बशी सांग राहील तू ना, शेंगदाणा जरी लेना शे ते पोत्र समायनच शे. बरोबर आहे का नाही. हा पोत्र काहीच काम नाही मला माहिती, तुमले बी माहिती. पण शेंगदाणा सुरक्षित ठेवणं आहे ते पोत्रामा ठेवणं पडे. पोत्रान बाहेर फेका नाही, पोत्र काहीच काम नाही काढीन फेक द्या भाऊ. शेंगदाणा 3 महिना खाऊट होई जा. बऱ्याच गोष्टी अशा आहेत संसारामध्ये शिकण्यासारख्या. म्हणून नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचे नाही. सक्सेस व्हायचं असेल तर मी नेहमी सांगतो ऐका. पहिलं उदाहरण सांगा, एक किडा पाडणारा असा राहतो. दुसरं उदाहरण सांगा, लाईट लायले तुम्ही. लाईट कशासाठी लायले तो दादाश्री मोठा भाऊ, लाईट कशासाठी काकाश्री उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना. लाईट आपण उजड करण्यासाठी लायले. जटे अंधार होता अंधार घालवायचे आणि उजड करायचे त्यांसाठी आपण लाईट लायले. पण तुमले सांगा जटे लाईट लावणार तर तेच किडा पडतो. बरोबर आहे का. जटे चांगलं करायला जाऊ का तर तेच किडा पडतो. हो म्हणून त्या लाईटले देखील तुमले आई शिक नाही आते. लाईट ना जोडे किडा कितला का गर्द्या करेत ना. माल सांगा एखादा लाईट किडा असले बहिणी बंद पडी घ्या असं देखील का तुम्ही काकाश्री. अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही. पायटे मर जातील मला काल दी रातल्या आखू चालव नाही. मनीषीन किडा असले वर्षे लागू नाही भाऊ. हा अजून तिसरं उदाहरण सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही नवरदेवले घोडावर बसाडतस किंवा रथावर बसवतात. काय म्हणतात त्याला, बग्गी म्हणतात. नवरदेवले बसाडतस, बग्गीले घोडाराज. बरोबर आहे ना. नवरदेवले बसाडतस तुम्ही. घोडा तो ज्या नवरदेवले बसाडणार तो घोडा 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या. जर नवरदेव तुमले मंडप पर्यंत सुरक्षित लई जाणं होईन ते घोडाले झापडी लावणं गरज नसे. बाबाजी बरोबर आहे ना. जर नवरदेव सुरक्षित लई जाणं असेल मंडप पर्यंत तर झापडी लावणं गरज नसे. तस नवरदेव सुरक्षित मंडपापर्यंत न्यायचा असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे. मग घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या. तसं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर नावं ठेवणाऱ्या लोकांच्याकडे झापडी लावा, त्यांच्याकडे बघू नका. सक्सेस पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही माणूस. अजिबात नाव ठेवायचं नाही. हा हरी विठ्ठल विठ्ठल.